शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण सध्या हवामानातल्या बदलांमध्ये काही बाबी बघणार आहोत. महाराष्ट्रात आज ढगाळ वातावरण बऱ्याच भागात होतं. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस देखील झालाय. परंतु मान्सून आता पुढे सरकला असल्यामुळे मान्सूनची जी ट्रफ आहे ती मुख्यत्वे करून या दिशेने सरकलेली आहे आणि या ठिकाणी एक अरबी समुद्राला पॅरलल अशा प्रकारची एक ट्रफ आहे आणि या दोन ट्रफच्या मध्ये आता मान्सून आज जो आहे तो या भागात पुढे सरकतोय, महाराष्ट्राच्या वरच्या भागाला सरकतोय आणि त्यामुळे मग महाराष्ट्राच्या उत्तरेकडून दक्षिणेऐवजी उत्तरेकडून जास्त पाऊस होऊ शकतो असा सध्याचा प्रभाव आहे. जर कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालं आणि ते महाराष्ट्रावर आलं तर मात्र आपल्याला भरपूर पाऊस होणार आहे. साधारण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने कुठल्या जिल्ह्यांमध्ये काय प्रमाण आहे हे थोडं आपण बघणार आहोत. छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला आणि अमरावती, वर्धा या जिल्ह्यात सर्वात चांगली परिस्थिती आहे. जवळपास सरासरीच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस पडलेला आहे. थोडी जरी घट असली तरी ती काही विशेष नाही. त्यापाठोपाठ आता कोकणातली परिस्थिती बऱ्यापैकी सुधारते आहे. कोकणात देखील मुंबईमध्ये सरासरीच्या दरम्यान पाऊस आलाय. आता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सुधारणा होते. बाकी जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी सुधारणा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये होते, परंतु अजूनही सातारा, धुळे, नंदुरबार, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये अजून दुष्काळी परिस्थिती आहे. आता कालपर्यंत जी काही तूट होती पावसाची कोकणमध्ये ती आता कमी झालेली आहे बऱ्यापैकी. कोकणमध्ये आता केवळ 34% तूट राहिलेली आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये मात्र 55% तूट आहे. मराठवाड्यामध्ये 36% आणि जवळपास विदर्भातही 35% तूट आहे. 41% संपूर्ण महाराष्ट्रातली तूट दाखवली गेलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती दाखवण्यात आलेली होती. जवळपास 80% तूट होती पावसाची आणि आत्ता मात्र आपल्याला दिसतंय की सुधारणा मोठ्या प्रमाणात या आठवड्यामध्ये झालेली आहे. या आठवड्यात जळगाव किंवा अगदी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, इकडे जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागात पाऊस झालेला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये, मुंबईमध्ये सुद्धा, अहिल्यानगरमध्ये, बीडमध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे. सुधारणा झालेली आहे या आठवड्यामध्ये. त्यानंतर या आठवड्याचं वैशिष्ट्य म्हणजे रायगड आणि पुणे, सांगलीमध्ये देखील पाऊस झालेला आहे. म्हणजे आपल्याला साधारणपणे असं दिसतंय की या आठवड्यात सुद्धा नंदुरबार, धुळे आणि भंडारा या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती राहिली. म्हणजे आपल्याला थोडं या जिल्ह्यांमध्ये काळजी घेण्याची गरज आहे, परंतु निसर्गापुढे आपण काहीच नाही आहोत. थोडी आपण याही ठिकाणी बघतो की हिंगोली, नांदेड, सांगली आणि गोंदिया या जिल्ह्यातही या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे. आपण जर आकडेवारी बघितली तर सरासरीच्या तुलनेत या आठवड्यात 21% जास्त पाऊस कोकणात झालेला आहे. या आठवड्यामध्ये मध्य महाराष्ट्रात मात्र 20%ची तूट राहिली. मराठवाड्यामध्ये मात्र 45% सरासरीच्या जास्त पाऊस या आठवड्यात झालेला आहे. विदर्भात मात्र विशेष काही सुधारणा झालेली नाही. 0% म्हणजे जेवढे अपेक्षित होतं तेवढाच पाऊस झालेला आहे, सरासरी एवढा. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता आपल्याला 6% प्लसमध्ये पाऊस आहे या आठवड्यामध्ये. आज मान्सूनने देखील प्रगती केलेली आहे. मान्सूनची ट्रफ, विशेष म्हणजे मान्सून हा गुजरातमध्ये प्रवेश केलेला आहे मान्सूनने. म्हणजे पश्चिमी शाखाही पुढे सरकलेली आहे. मध्य भारतावर देखील मान्सून पुढे सरकला आहे. त्याचबरोबर जम्मू काश्मीर, लेह लडाखमध्ये देखील मान्सूनने प्रगती केली आहे. म्हणजे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाब, हरियाणाच्या उत्तरेकडून देखील पावसाची मान्सूनची वाटचाल झालेली आहे. आता खूप कमी म्हणजे 20%च भारताचा भाग हा मान्सून व्यापण्याचा बाकी आहे आणि पुढील 4-5 दिवसात ते काम तो पूर्ण करेल.
आपण आज रोजी जर परिस्थिती बघितली तर 2% सुधारणा झाली आहे. म्हणजे जसाही मान्सून भारतात बहुतांश ठिकाणी पोहोचला, तशी जी घट आहे ती आता 38% वर पोहोचलेली आहे. म्हणजे सुधारणा होते आहे. आणि आपण असं बघितलं की जवळपास भारतामध्ये 60% जून महिन्यामध्ये पावसाची प्रोग्रेस होती. आपण आजची परिस्थिती बघितली तर सर्वाधिक पाऊस कोकण किनारपट्टीला झालेला आहे. या ठिकाणी आपण त्याच्या नोंदी स्पष्टपणे बघतो. या ठिकाणी आपण बघतो की त्याच्या नोंदी झालेल्या आहेत. विदर्भात चांगला पाऊस झाला आहे, मराठवाड्यात पाऊस झाला आहे. आपल्याला मी नेहमी सांगायचा प्रयत्न करतोय आणि ती गोष्ट आपल्या किती लक्षात आली माहीत नाही. हा जो भाग आहे, या भागात पाऊस कमी पडतोय आणि त्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या सारख्या आहेत. यामध्ये उत्तर महाराष्ट्र आहे, मध्य महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे आणि विदर्भाचा मराठवाड्याचा थोडा पश्चिमी भाग आहे. या ठिकाणी पाऊस कमी पडतोय, लक्षात घ्या. अजून रायगड जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण तसं कमी आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल जिल्ह्यांची नावं सांगायचं झालं तर सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर आणि नाशिक पूर्व भाग, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये अजून पावसाची अपेक्षित सुरुवात झालेली नाही. यामध्ये फक्त छत्रपती संभाजीनगर, जालन्याची सुधारणा थोडी अपेक्षित आहे, म्हणजे ती झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या एक लक्षात आलं असेल की भारतामध्ये बऱ्यापैकी पाऊस आता पडतोय. संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण कमी दिवसाचा अंदाज बघतो, केवळ 3 दिवसाचा. आता आपल्याला दिसते की उद्या देखील कोकणामध्ये पाऊस भरपूर होणार आहे. परंतु यामध्ये एक बदल असा दाखवण्यात आला आहे की विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज दिलेला आहे आणि मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र सर्व भागात पाऊस दाखवलेला आहे. त्यानंतर यामध्ये मध्य भारतावर पाऊस वाढतोय. कोकणात पाऊस आहेच, परंतु उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण विदर्भामध्ये, उत्तर मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस दाखवला जातोय. आणि आपल्याला एक वादळी प्रणाली ही जी उत्तर महाराष्ट्रावर परिणाम करू शकते असा अंदाज आहे आणि विदर्भातही परिणाम करू शकते असा GFS मॉडेलचा अंदाज दिलेला आहे. यामध्ये थोडं मध्य महाराष्ट्रातही पाऊस वाढू शकतो, विदर्भात पाऊस वाढू शकतो, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात वाढू शकतो. अडचण कुठे आहे तर पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा या ठिकाणी पाऊस कमी राहू शकतो असा अंदाज आहे. आता ECMW मॉडेलने काय सांगितलंय तर पूर्व विदर्भामध्ये मुसळधार पाऊस उद्या दाखवण्यात आलेला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पाऊस वाढू शकतो असा अंदाज आहे. नाशिक पश्चिम, पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, सांगली पश्चिम, कोल्हापूर पश्चिम या भागात देखील, अहिल्यानगरच्या पश्चिमी भागात देखील पाऊस वाढू शकतो, पण ते अकोला तालुक्यामध्ये. आणि कोकणामध्ये मुसळधार पाऊस उद्या देखील राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी तसा हवामान खात्याचा रेड अलर्टच आहे. 3 तारखेपासून हवामानात मोठा बदल होईल आणि उत्तर कोकणामध्ये म्हणजे यामध्ये मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, संपूर्ण विदर्भ या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र यामध्ये आपण पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा बराच भाग सुटण्याची शक्यता बघतो. मात्र कर्म धर्म संयोगाने म्हणा किंवा आपल्या नशिबाने म्हणा, संपूर्ण भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाची नोंद या आठवड्यात होते आहे. आणि आता आपण बघतो की विदर्भामध्ये अतिवृष्टी दाखवण्यात आलेली आहे आज ECMW मॉडेलनुसार. उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी आहे, मराठवाड्यात अतिवृष्टी आहे, कोकणात अतिवृष्टी आहे आणि विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात पावसाची नोंद होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची चांगल्यापैकी नोंद होणार आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला महाराष्ट्रात समाधानकारक पावसाळी वातावरण या आठवड्यात आहेच आणि त्यातले हे 3 दिवस देखील म्हणजे 2 आणि 3, 4 तारीख ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. ज्या ठिकाणी पेरणीचा पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी पेरणीचा पाऊस होईल. ज्या ठिकाणी पेरणी झाली आहे त्या ठिकाणी जीवदान मिळणारं पाऊस होईल आणि बऱ्याच ठिकाणी नद्या प्रवाहित होतील, म्हणजे नद्यांना पूर देखील येणार आहेत. आणि जे जलसाठे, पाणीसाठे कमी आहेत
त्या ठिकाणी पाणीसाठा वाढण्यासाठी आपल्याला याची मदत होणार आहे. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये एक प्रभावी अशा प्रकारची प्रणाली विकसित होणार आहे. त्यामुळे तिचा पुढचा मार्ग कसा आहे तेही बघावं लागेल. आणि अल्निनोच्या वर्षामध्ये आम्ही असं बघितलेलं आहे की बऱ्याचदा या प्रणाल्या बनतात आणि त्या या मार्गे जातात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात होऊ शकतो. आणि याच दृष्टीने आयोडी सक्रिय होणं आवश्यक आहे, कारण अजून 3 महिने मान्सूनचे बाकी आहेत. या कालावधीमध्ये आपल्याला आता 38% आपली घट आहे आणि ही घट जुलैमध्ये खूप कमी होईल असा माझा अंदाज आहे. बघूयात, कारण आपल्याला खूप कमी पावसाचे दिवस जूनमध्ये मिळालेले आहेत. आपण उद्या दिवसभरामध्ये पूर्व विदर्भ आणि कोकण, थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये नाशिक, जळगाव, अकोला, अमरावती किंवा वाशिम, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात थोडा पाऊस आहे. मात्र आपल्याला या ठिकाणी अहिल्यानगर किंवा पुणे पूर्व, सातारा पूर्व, सोलापूर, लातूर, धाराशिव या भागात, बीड दक्षिण, नांदेड दक्षिणमध्ये पाऊस कमी दिसतोय. तर हीच बाब आपण जेव्हा 3 तारखेला बघतो तेव्हा या ठिकाणी देखील पावसाच्या सरी होऊ शकतात. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे. मध्य महाराष्ट्रात थोडी परिस्थिती बरी आहे, परंतु फार चांगली आहे असं नाही. आपण जेव्हा हेच वातावरण 4 तारखेपर्यंत बघतो तेव्हा मात्र आपल्याला विदर्भाच्या उत्तरेकडून किंवा संपूर्ण विदर्भ असेल, मराठवाड्याचा थोडा उत्तरेकडील भाग असेल, उत्तर महाराष्ट्र असेल आणि कोकण या ठिकाणी पावसाचा जोर या 3 दिवसात आपल्याला बघायला मिळतोय. फार आनंदाची गोष्ट आहे. मात्र आपल्याला पश्चिम महाराष्ट्र जरा इतक्या चांगल्या सिच्युएशनमध्ये देखील पाऊस जर होणार नसेल तर यावर्षी थोड्या अडचणी येऊ शकते पश्चिम महाराष्ट्राला असं दिसतं. आता आपण बघतो की कोकणात आता या क्षणी देखील मुसळधार पाऊस चालू आहे. ठिकठिकाणी आपल्याला अहिल्यानगरमध्ये पाऊस होताना दिसतोय, थोडा जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस होताना दिसतोय, धुळ्याच्या पूर्व भागामध्ये, नाशिकच्या थोड्या भागामध्ये पाऊस होताना दिसतोय. म्हणजे ज्या ठिकाणी हे पॅचेस दिसत आहेत त्या ठिकाणी रिअल पाऊस होतोय आणि त्या ठिकाणचे व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यानंतर आपण यामध्ये काही रात्री फार सुधारणा होईल असं नाही, परंतु कोकणातला पाऊस रात्रपाळी करणार आहे. थोडं उद्या आपल्याला विदर्भच्या बहुतांश जिल्ह्यात पाऊस होणार आहे. जळगाव जिल्ह्यासाठी, नंदुरबार, धुळ्यासाठी चांगली बातमी आहे. थोडी चांगली बातमी बीड आणि छत्रपती संभाजीनगर, नाशिकसाठी देखील आहे. त्यामुळे उद्या या भागातही चांगला पाऊस होणं अपेक्षित आहे. दक्षिणेला मात्र फार समाधानकारक पाऊस दाखवलेला नाही. त्यामुळे 2 तारखेची परिस्थिती सुधारणं अपेक्षित आहे. 3 तारखेला एक चक्राकार स्थिती आपल्याला या ठिकाणी दिसते आणि या चक्राकार स्थितीमुळे आपल्याला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढताना दिसणार आहे. तर आपल्याला सुरुवात 3 तारखेपासूनच नाशिक जिल्हा, त्यानंतर धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये याचा परिणाम आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे. विदर्भातही त्याचा परिणाम होईल. आपण बघतो की स्पष्टपणे उत्तर महाराष्ट्रातली अतिवृष्टी या ठिकाणी अजूनही स्पष्ट आहे. थोडा मराठवाड्याचा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली आणि वर्धा, यवतमाळमध्ये सुद्धा याचा खूप परिणाम होण्याची शक्यता आहे आणि हे अहिल्यानगरपर्यंत पोहोचतंय. वातावरण उत्तरेकडून पुन्हा सरकणार आहे. त्यामुळे पहिला कमी दाब आपल्याला महाराष्ट्रावर परिणाम करतोय. कोकण किनारपट्टीला 4 तारखेला मोठ्या प्रमाणात पाऊस असण्याची शक्यता आहे. एकूणच आपण परिस्थिती बघतो. 4 तारीख ही महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाची आहे. एक वादळी प्रणाली आपल्याला रात्री देखील अतिवृष्टी करणार आहे. त्यामुळे 4 तारखेला, 5 तारखेला कोकण किनारपट्टी सहित
मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील अतिवृष्टी होईल. या ठिकाणी सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे. मुंबईसह 4-5 तारखेला रेड अलर्ट आहे आणि त्यामुळे हा जवळपास 6 तारखेपर्यंत राहू शकतो आणि खूप मोठा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. मुंबई आणि परिसरात मुंबई बंद होण्याची शक्यता देखील 4, 5, 6 तारखेच्या दरम्यान आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.